इस वीडियो को पेश करने में ताउन किया है ऑर्किड प्राइमरी एंड हाई स्कूल, अहमद टूर्स एंड ट्रैवल्स, रहमत फंक्शन हॉल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाज़ टीवी में आपका इस्तकबाल है। बीदर में एयरपोर्ट का इफ्तिताह। रियासत कर्नाटक के ज़िले बीदर में आज वज़ीर आला कर्नाटक येदियुरप्पा के हाथों एयरपोर्ट का इफ्तिताह अमल में आया। इस मौके पर रुकन असम्बली रहीम खान, रुकन पार्लियामेंट भगवंत खोबा, इंचार्ज वज़ीर प्रभु चौहान, रुकन असम्बली हुमनाबाद राजशेखर पाटिल, रुकन असम्बली भालकी ईश्वर खंड्रे के अलावा बीदर ज़िले के दीगर तालुकाजात के अरकान असम्बली, ज़िला इंतज़ामिया के आला ज़िम्मेदारान में पुलिस के आला ओहदेदार, डिप्टी कमिश्नर डॉक्टर महादेव के अलावा ज़िले के दीगर तालुकाजात के आला ओहदेदारान शहनशीन पर मौजूद थे। इस मौके पर अवाम की कसीर तादाद भी मौजूद थी। इंचार्ज मिनिस्टर प्रभु चौहान ने कहा कि हम बीदर वालों के लिए एजाज़ की बात है कि हमारे यहाँ से बेंगलुरु के लिए हवाई परवाज़ शुरू की गई है। मैं वज़ीर आला कर्नाटक से अपील करता हूँ कि वो इस तरह मुंबई, बनारस और दिल्ली के लिए भी हवाई परवाज़ें जल्द शुरू करें। इस मौके पर वज़ीर आला कर्नाटक ने अपने खिताब में कहा कि मेरे दौर इक़्तिदार में ये दूसरा एयरपोर्ट है जिसको मैं इफ्तिताह कर रहा हूँ। पहले गुलबर्गा और अब बीदर एयरपोर्ट का इफ्तिताह अमल में आ रहा है। ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಕಲಾವಿದರಾದ ಶಿವಕುಮಾರ್ ಪಾಂಚಾಳ್ ಮತ್ತು ತಂಡದವರನ್ನ। ದೇವ ಸರ್ವಕಾರೇಷು ಸರ್ವವ ಮಧುಸೂದನ ರವತರಿಸಿದ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ, ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ, ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ, ಜಯ ಸುಂದರ ನದಿ ವನಗಳ ನಾಡಿ, ಜಯ ಹೇ ರಸ ರುಚಿಗಳವೇ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾನ್ಯ ಸಂಸದರು ಬೀದರ್ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಅವರಿಗೆ ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನೀವು ಟ್ರೈನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡೋದು ಎಷ್ಟು ಖರ್ಚಾಗುತ್ತೋ ಅದಕ್ಕೆ ಕಡಿಮೆ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಒಂದು 10 ಜನಕ್ಕೆ ಸುಮಾರು 1,500 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರು ಸಾಕು ವಿಮಾನದಲ್ಲಿ ಓಡಾಡಬಹುದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಾನು ಕೇಳಿದ್ದೇನೆ। ಇದು ಬಹಳ ಸಣ್ಣ ವಿಷಯ ಅಲ್ಲ, ಈ ಭಾಗದ ಸಾಮಾನ್ಯ ಎಲ್ಲ ಜನರು ಓಡಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಅಪೇಕ್ಷೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರದು। ಉಡಾನ್ ಯೋಜನೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ ಈ ಉದ್ದೇಶದಿಂದ। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಲಬುರಗಿಯಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ, ಬೀದರ್ನಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಉಡಾನ್ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ವಿಮಾನವನ್ನು ಓಡಾಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂಥ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರಿಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ವಂದನೆ, ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಇದರ ಉಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ। ಬೀದರ್ನ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಇನ್ನೇನೇನು ಕೆಲಸಗಳಾಗಬೇಕಾಗಿದೆಯೋ ಆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾದ ಗಮನವನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂಥ ಶಾಸಕರಿಗೆ, ಮಾಜಿ ಸಚಿವರಿಗೆ, ವೇದಿಕೆಯವರಿಗೆ, ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರಿಗೆ, ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಂಥ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳಿಗೆ ವಂದನೆ, ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ನಾನು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ। ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ कर्नाटक। दोस्तों, अगरचे आपने हमारे इस चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो वीडियो के नीचे सब्सक्राइब का रेड बटन क्लिक करके हमारे चैनल को सब्सक्राइब करें और हाँ, साथ ही बेल आइकन को ज़रूर दबाएं ताकि हमारी आने वाली वीडियोस आप तक पहुंचती रहें। शुक्रिया।